तुम्हाला माहिती आहे का, आता आपल्या घरातल्या मुली 5 रुपयाच्या टिकलीच्या पॅकेटमध्ये गुंडाळल्या जात आहे। ऑफर्स मधून सुरू होणारी ओळख, विश्वास जिंकून जाळेत टाकण्याची पद्धत आणि कसा असतो बिझनेस जिहाद मधून लव जिहाद। नमस्कार, मी स्नेहल जोशी, मी विदर्भात कार्यरत आहे आणि मी सुदर्शन मराठीची पत्रकार आहे। आज मी बिझनेस जिहाद मधून लव जिहाद कसा पूरक आहे हे सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। अकोला शहरात बिंदी घर नावाने सुरू असलेलं सौंदर्य प्रसाधनाचं दुकान, मोफतच्या ऑफर्सचं आमिष दाखवून महिलांचे मोबाईल नंबर घेतले जात होते। ऑफर्स, व्हॉट्सअप ग्रुप आणि त्यात अनोळखी जिहादी मुलांची एंट्री, पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार संपर्क वाढवणे, वैयक्तिक संवाद वाढवणे, त्यानंतर आक्षेपार्ह फोटो दाखवून दबाव तयार करणे प्रकरण पुढे आले। एका महिलेने धैर्य दाखवून तक्रार केली, पोलीस प्रशासनाने कारवाई केली। आता स्थिती काय, तर या बिंदी घरावर बुलडोजर चालवण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारचे आभार। दुसरे प्रकरण, पुण्याचे पाचगणी येथील नवविवाहित हिंदू मुलीला टॅटू काढण्याची इच्छा झाली। ती टॅटू काढण्याला जिहाद्याच्या आर्टिस्टच्या दुकानात गेली, ओळख झाली, विश्वास तयार झाला, धर्माविषयी चर्चा झाली। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार धर्मांतरण करण्यात आले। पहिले लग्न झाले असताना सुद्धा दुसरा निकाल लावण्यात आला, मानसिक शारीरिक छळ करण्यात आला। इतर हिंदू मुलींची संपर्क वाढवून त्यांना सुद्धा धर्मांतरण करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती झाली, मानसिक छळ झाला। सध्या स्थिती काय, ती न्यायासाठी लढते आहे आणि ती घर वापसी करणार आहे। आता मला सांगा, हे जे प्रस्थापने मी सांगणार आहे तिथे तुमचा काय अनुभव आहे? त्वचा तुकतुकीत राखण्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो। या तरुण मुली ज्या नारळ पाणीवाल्याकडे जातात ते कोणते आहेत हो? नक्कीच जिहादी आहे, कमी किमतीत नारळ पाणी देतात। जिम मधले मुस्लिम ट्रेनर, जिथे जिम जिहाद होतो ते सुद्धा मुस्लिम। सौंदर्य फुलवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करता। युनिसेफ ब्युटी पार्लर मध्ये स्त्रियांना सर्व्हिस द्यायला मुस्लिम तरुण आहेत मोठ्या मोठ्या पार्लर्स मध्ये। मोठ्या शहरांमध्ये मेहंदी आर्टिस्ट जे रस्त्याच्या कडेला बसतात ते सुद्धा हिंदू सणाला हिंदू मुलींच्या हातावर जिहादी जो पुरुष असतो तो मेहंदी काढतो। टॅटू मध्ये सुद्धा हे असंच होतं, हे मी तुम्हाला सांगितलं। पॅटर्न काय, तर कमी किमतीत सेवेत आणि जास्ती ऑफर्सच्या मागे हा सगळा प्रकार घडतो। मोबाईल संकलन होतं, ग्रुप तयार केले जातात, संपर्क वाढवला जातो, वैयक्तिक संवाद वाढवला जातो, भावनिक अवलंबनत्व वाढवलं जातं, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ तयार होतात, ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार पुढे येतात आणि अगदी दीदी बहन म्हणून सुद्धा अशी जबरदस्ती हे संबंध तयार केले जातात। खरं तर महिलांची सुरक्षा हा विषय महत्त्वाचा आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद करताना जरा सावधगिरी बाळगा। डिजिटल ग्रूमिंग, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनोळखी लोक ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढत आहे, हे ध्यानात असू द्या। IT ऍक्ट अंतर्गत जबरदस्ती गुन्हा धर्मांतरणचा जातो, हे पण लक्षात असू द्या। कायद्याची जाणीव असू द्या आणि पालकांची भूमिका पण महत्त्वाची आहे। आपले पाल्य फ्रीच्या चक्करमध्ये कुठे जात आहे हे ते पालकांना माहिती असायला पाहिजे। संवाद आणि डिजिटल जागरूकता आवश्यक आहे, काळाची गरज आहे। प्रेमाला धर्म नसतो, पण फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या धर्माचा पॅटर्न सेट झालेला आहे। जर कोणालाही व्यवसायाच्या माध्यमातून महिलांशी जवळीक साधून असे जर प्रकार होताना दिसत असेल तर जागरूकता वाढवा। वैयक्तिक गुन्हा हा नाहीये, तर हा समाजासाठी आणि धर्मासाठी देखील मोठी धोक्याची घंटा आहे। ही लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, ही लढाई फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती जे धर्मांतरण होत आहे त्यासाठी आहे। सावध रहा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि फ्री फुकट ऑफर्स आणि गिफ्टच्या चक्करमधून फसू नका आणि सावध रहा। नमस्कार, जय हिंद।